हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जागी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि गुलाबजामुन तुम्ही नेहमीच खात असाल, पण गुलाबजामुनची चव तीही केकमध्ये आणि तीही एकदम बनवायला सोपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाबजामुन बनवायला तर खूप मेहनत लागते. पण हे बनवायला तर जास्त मेहनतसुद्धा नाही आहे आणि कमी मेहनतीमध्ये एकदम चविष्ट, उत्कृष्ट अशी रेसिपी बनते. बघा दिसायला किती मस्त दिसते, चवीला तर तेवढीच भन्नाट आहे आणि जो हा केक खाईल तो तुमचा फॅन होऊन जाईल एवढी ही मस्त अशी रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी अर्धा वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर हे सगळं व्यवस्थित काय करायचं चाळून घ्यायचं आहे. दुधाच्या पावडरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल, पण अर्ध्या वाटीपेक्षा जास्तच ठेवा. तर आता सगळं बघा चाळून झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते साजूक तूप. तर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे घालणार आहोत दही. तर दहीसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे. तर आपल्याला दही अजिबात आंबट घ्यायचं नाही आहे. तर बघा अर्धी वाटी इथे मी घातलेलं आहे आणि सगळ्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवणार तर याला बनवायला सुद्धा मेहनत नाही आहे. ना तुम्हाला मळायचं आहे, ना तुम्हाला तळायचं आहे. अजिबात काहीच करायचं नाही आहे आणि चव मात्र एकदम गुलाबजामुनचीच येणार. तर बघा आता मिश्रण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मिश्रण थोडं घट्ट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यांना हेल्दी खायचं असेल तर त्या ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. कारण आपण इथे तेलाचा वगैरे वापर करत नाही आहोत. त्यामुळे काय होतं की आपण हा पदार्थ एकदम तेलाशिवाय बनवत आहोत. तेलाचं प्रमाण इथे वापरत नाही आहोत. मैद्याच्या जागेवर तुम्ही रवासुद्धा वापरला तरीही चालेल. तर एकदम हेल्दी व्हर्जन असं बनवून तयार होईल. तर बघा मस्त असं बॅटर आता मी मिक्स केलेलं आहे. तर थोडंसं अजून घट्ट वाटते. थोडंसं 1-2 चमचे इथे मी दूध वापरते. तर मी अर्धा वाटी दूध इथे घेतलेलं होतं. तर बघा किती लागतं हे तुम्हाला मी सांगेनच. तर बघा अशा प्रकारे थोडं-थोडं दूध घालून याला काय करायचं आहे मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर हे बघा एकदम परफेक्ट असं बॅटर बनतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हा केक बेक व्हायलासुद्धा टाईम नाही लागत. तर बघा एकदम मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे. बघा मी दाखवते ना अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. तर सगळं अर्धी वाटी दूध मला इथे लागलेलं आहे. आता मी काय केलं आहे अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा अजून अर्धं म्हणजे पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला केक व्यवस्थित बेक करायचा असेल तर बेकिंग सोड्याचं प्रमाण कमी ठेवा. म्हणजे काय होतं की हा बेक एकदम परफेक्ट होतो आणि याला क्रॅक वगैरे जात नाहीत. तर हे बघा आता मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याला बटर पेपर लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून घेते बघा अशा प्रकारे. आणि हे बघा मिश्रण जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे. अशाच प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. जर आपण जास्त मिश्रण घट्ट ठेवलं ना तर मग की काय होतं ना, जेव्हा आपण बेक करतो तर लवकर बेक होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे मिश्रण आपल्याला बनवणं गरजेचं आहे. आता काय करायचं हलकंसं याला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे एअर असेल ते निघून जाईल आणि मिश्रण एकदम सगळीकडे समान प्रमाणात पसरेल. तर बघा आता मी इथे टोपामध्ये मीठ ठेवलं होतं आणि त्यावरती स्टँड ठेवलं आहे आणि आता त्यावरती काय करायचं आपल्याला हे केकचं टीन ठेवून द्यायचं आहे. त्याला मी 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला प्रीहीट करून घेतलं होतं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. तर झाकण मी आता इथे दुसरं ठेवत आहे. याच्यातून वाफ जात आहे त्यामुळे झाकण दुसरं वापरत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याला बेक करायचं आहे. तर 25 मिनिटं इथे मी बरोबर बेक केलेली आहेत. तर 25 मिनिटाच्या नंतर बघा झाकण काढलं आहे आणि टूथपिक यामध्ये घालून बघूयात. तर टूथपिक आपली एकदम परफेक्टली क्लीन निघत आहे. अजिबात याला चिपकत नाही आहे म्हणजे केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे. तर आपण काय करूया त्याला काढून घेऊयात आता. तर बघा अशा प्रकारे काय करायचं आहे मिश्रण आपल्याला केकला काढायचं आहे. सावधानीने काढायचं आहे कारण हे काय ना खूप जास्त गरम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हे काढताना सावधानी नाही बाळगली तर मग चटका लागू शकतो. तर बघा आता केक मी काढून थंड व्हायला ठेवलेला आहे. आता आपण काय करूयात चाचणी बनवून घेऊयात. तर त्यासाठी बघा मी सुरुवातीला ना 1 कप साखर घेतलेली आणि त्यामध्येच 1 कप पाणी घेतलेलं
आता सगळं मिश्रण व्यवस्थित उकळी काढून घ्यायचं आहे. 1 तार 2 तार आपल्याला नाही बनवायचं आहे. आणि त्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि याला मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर गॅस बंद करायचे आहे. तर बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला केक पण थंड करून घ्यायचा आहे आणि चासणीसुद्धा थंड करून घ्यायची आहे. तर बघा रूम टेम्परेचरवर केक थंड झालेला आहे. आता आपण काय करूया त्याला डिमोल्ड करून घेऊया. तर सोडून याचे एजेस लूज करून घेतील. एजेससुद्धा लूज करण्याची गरज नाही आहे. एवढा हा पटकन निघतो. तर बघा आता याला मी असं पलटी करून घेते आहे. तर बघा किती एकदम सहजासहजी असा निघत आहे आणि अजिबात हा चिपकलेला वगैरे काही नाही आहे. एकदम परफेक्ट असा निघालेला आहे. याचा बटर पेपर आता आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे हे बघा बटर पेपर मी काढून घेतला आणि याला आता सरळ करून घेऊयात. बघा किती मस्त असा हा निघालेला आहे. दिसायला सुद्धा किती मस्त दिसतोय आणि ना याचा स्पॉन्ज जो बनलेला आहे तर एकदम मस्त असा बनलेला आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. किती मस्त जाडी आलेली आहे. एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे. अजिबात वाकडा तिकडा वगैरे नाही आहे किंवा क्रॅक नाही आहे. तर आता याला काय करायचं आपल्याला टूथपिकने असे होल करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपण यामध्ये जेव्हा शुगर सिरप म्हणजे चाचणी ते घालणार आहोत ना तर ती आतपर्यंत जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं टूथपिकने याला टोचून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित काय करायचे असे छोटे छोटे होल्स करायचे आहेत. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं पूर्ण केकला टूथपिकने टोचून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता बघा यावरती आपण घालूयात आता जो आपण तयार करून ठेवलेला शुगर सिरप. हे बघा अशा प्रकारे यावरती ओतून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही जास्ती गोड खात नसाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल. तर बघा सगळं आपल्याला यामध्ये काय करायचं मस्त ओतून घ्यायचं आहे आणि जो आपला केकचा स्पॉन्ज तयार झालेला आहे ना तो सगळा हा जेव्हा शुगर सिरप आहे चाचणी आहे ऑब्झर्व करून घेईल ना तर तेव्हा एकदम मस्त दिसायला सुंदर दिसेल आणि चवीला तर भन्नाट लागेल. तर आता बघा मी यावरती थोडंसं सजावटीसाठी काजू बदाम पिस्त्याचे काप घालत आहे. तर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल पण दिसायला सुंदर दिसतं म्हणून इथे मी थोडंसं घातलेलं आहे. आता काय करूया त्याला बघा मी कट करून दाखवते. तर किती मस्त एकदम सहजासहजी कट होत आहे आणि एकदम मऊलुसलुशीत जाळीदार असा बघा केक आपला तयार झालेला आहे अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये. आणि मी तुम्हाला काढून दाखवते आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे केक बनवताना तर लहान मोठे सगळेच तुमचे फॅन होऊन जाणार आहेत. आणि हा जो केक आहे तर तो गुलाबजामुन आणि केक दोघांचीही चव एकत्र देतो. त्यामुळे हा एकदम मस्त असा झालेला आहे बघा. किती मस्त आतपर्यंत याचा चाचणी गेलेली आहे. तर एकदम भन्नाट असा आपला केक तयार झालेला आहे. तर तुम्ही गुलाबजामुन किंवा मग केक असं कोणतंही एक मिश्रण म्हणू शकता. पण हे एकदम हेल्दी व्हर्जन आहे गुलाबजामुनचं. तर बघा मस्त असा केक तयार झालेला आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशीच सोपी रेसिपी बघण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा. कारण हे हेल्दी व्हर्जन आहे आणि सगळ्यांच्या आवडीची ही रेसिपी आहे. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.